तर नमस्कार मित्रांनो, आजचा तुमचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकारच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्या पाहिजे, त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा जो गुणाकार येईल आणि त्याची जी निमपट होईल त्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर बघा, उदाहरणार्थ 1 गुणाकारात 2 याची निमपट काय होईल? म्हणजे छेदात 2, 2 ने 2 कट झाला, उत्तर आलं 1. 1 ही काय आहे? त्रिकोणी संख्या. दुसरं उदाहरण बघा, 2 गुणाकारात 3 यांची निमपट 2 2 गेला, उरला 3. 3 ही त्रिकोणी संख्या. आता 4 गुणाकारात 5 यांची निमपट 2 1 2, 2 2 4, 2 5 10, 10 ही आहे त्रिकोणी संख्या. तर येथे निरीक्षण करा, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 4 नंतर 5 म्हणजे क्रमवारच नैसर्गिक संख्या घेतल्या आहेत आणि त्यांच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. असं जर केलं असता तर 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत? तर त्या आहेत तुमच्या 13. 1 ते 100 पर्यंत किती आहे? 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या 13 आहे. किती? 13. तर बघा, जर समजा मी 6 गुणाकारात 9 घेतलं तर 2 1 2, 2 त्रिक 6, 3 9 27 ही त्रिकोणी संख्या नाही. कारण ती क्रमवार आहे का? नाही. म्हणजे कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. समजलं का? काय करायचं आहे? क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायची आणि छेदात 2 घ्यायचा आणि ते जे उत्तर येतं ती येते त्रिकोणी संख्या. तर उदाहरणार्थ अजून बघा, तुम्हाला जर सांगितलं 5 गुणाकारात 6 भागाकारात 2, 1 2, 2 त्रिक 6, 3 5 15, 15 ही काय आहे? त्रिकोणी संख्या. तर बघा, आता आपण त्रिकोणी संख्या काढणे शिकलो. मग आता जर समजा एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर कशी चेक करणार? आता हे उदाहरण मी इथं राहूच देतो. मग बघा, एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. आता ही एक त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हिला जर चेक करायची म्हणजे त्रिकोणी संख्या ओळखणे. काय? त्रिकोणी संख्या ओळखणे. मग ती कशी ओळखावी बरं? कशी ओळखावी? तर ही जी त्रिकोणी संख्या आहे हिची दुप्पट करा. 1 गुणाकारात 2 ती झाली 2 आणि हिचे गुणाकारचे अवयव क्रमागत यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? क्रमागत. 1 गुणाकारात 2 म्हणजे त्यांचं उत्तर काय येतं? 2च येतं. आता उदाहरणार्थ 3 बघा, 3चे दुप्पट करा, 3 दुणे 6. हिचे क्रमागत अवयव पडतात 3 गुणाकारात 2, 3 दुणे 6 म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. आता 10 बघा, 10चे दुप्पट करा 20. हिचे क्रमागत अवयव पडतात ते म्हणजे 4 गुणाकारात 5, 5 चौक 20. बरोबर? म्हणजे ह्या 3 नाही, 2 गुणाकारात 3 करा म्हणजे क्रमागत होईल. 2 नंतर 3 येतो. मग 2 नंतर 3 आला, तसा 4 नंतर 5 आला, 1 नंतर 2 आला. बरोबर? मग हे झाले क्रमागत. तर आता जर मी दुसरं उदाहरण घेतलं होतं, समजा 28. 28च्या दुप्पट करा 56. 56चे देखील 7 गुणाकारात 8, 7 8 56 होते. तर अजून जर समजा अजून आपण 6 घेतला, 6 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही? 6च्या दुप्पट करा 6 दुणे 12. याचेच देखील 3 गुणिले 4 बरोबर काय येते? 12. म्हणजे काय? क्रमागत अवयव यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? क्रमागत अवयव, त्यांचा गुणाकार. समजलं का? जर तुम्हाला त्रिकोणी संख्या ओळखायची राहिली, ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही, तर तिची दुप्पट करा आणि नंतर त्यांचा गुणाकारचे अवयव करा. 2 गुणाकारात 3, 3 गुणाकार जसे झाले म्हणजे क्रमागत अवयव आले तर समजा ती त्रिकोणी संख्या आहे. तर त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्या ओळखणे हे आपण समजले आहे. मग आता या त्रिकोणी संख्यामध्ये ही जी पहिली संख्या असते याला काय म्हणतात? पाया. आता आपण 1 गुणाकारात 2 घेतला होता, याला काय म्हणतात? पाया म्हणतात. बरोबर? मग आता तुम्हाला काय राहील माहिती का? म्हणजे त्रिकोणी संख्या दिलेली राहील, म्हणजे ही संख्या दिलेली राहील आणि काढावी काय लागेल?
पाया काढावा लागते, बरोबर. तर उदाहरणार्थ दुसरं उदाहरण घेऊ आपण. यांच्यावरही उदाहरण बनेल तेच उदाहरण घेऊ लागले असतं. हो, तर बघा, आता ही जी एक आहे त्रिकोणी संख्या तुम्हाला दिली आहे. त्रिकोणी संख्या दिली असताना त्रिकोणी संख्या काय आहे? 1 आहे. तर त्या हिचा पाया किती असं जर विचारला तर पाया ओळखा. काय करायचं? याच्या जवळची या संख्येची दुप्पट करा. मग या संख्येची दुप्पट केली, 1 गुणाकारात 2, 2. हिच्या जवळचा वर्ग संख्या घ्या. 2च्या जवळची वर्ग संख्या काय राहील? जवळची वर्ग संख्या ती राहील 1 आणि याचा वर्गमूळ काढा. मग तो काय येईल? पुन्हा 1. म्हणजे पाया काय आला याचा? 1. बरोबर. काय स्टेप काय? त्रिकोणी संख्या पाया दिलेल्या असताना हे पुसून टाकतो आणि एक एक नोट्स मी तुम्हाला लिहून देतो, बरोबर. तर बघा, पाया दिला असताना पाया काढायचा, त्रिकोणी संख्या दिली असताना पाया काढणे. म्हणजे त्रिकोणी संख्या काय, इकडे काय त्रिकोणी संख्या दिली आहे आणि आपल्याला पाया काढायचा आहे. तर मग स्टेप 1 काय वापरायची? दिलेल्या संख्येची दुप्पट करणे. काय करणे? दुप्पट करणे. आणि स्टेप 2 दिलेल्या संख्येची दुप्पट करणे. स्टेप 2 काय आहे? त्या संख्येच्या जवळची वर्गसंख्या घेणे. म्हणजे या दुप्पट केलेली या संख्येच्या जवळची वर्गसंख्या घेणे. आणि स्टेप 3 काय आहे? त्यांचा वर्गमूळ काढणे. बरोबर. हे झालं स्टेप 3. मग आता काय, जर समजा तुम्हाला संख्या दिलेली आहे 6 दिली आहे समजा. 6 ही काय दिली आहे? त्रिकोणी संख्या, बरोबर. 6 ही त्रिकोणी संख्या दिली आहे. मग 6 ही त्रिकोणी संख्या दिली आहे तर पाया काढा. जर तुम्हाला असं विचारलं तर काय करा? तर पहिली स्टेप काय? दिलेल्या संख्येची दुप्पट करणे. या संख्येची दुप्पट केली, काय झाली? 12. व जवळची वर्गसंख्या घेणे. याच्या जवळची वर्गसंख्या काय? 12च्या जवळची वर्गसंख्या. 12च्या जवळची वर्गसंख्या आहे 9. घेतली. आता तिचा वर्गमूळ काढणे. त्यांचा वर्गमूळ काढणे किंवा तिचा वर्गमूळ काढणे. मग हिचा वर्गमूळ काढायचा. मग 9 या संख्येचा वर्गमूळ काय आहे? 3. म्हणजे पाया काय आला? 3. जर तुम्हाला संख्या 6 दिलेली असेल तर पाया काय आला? 3. आता पुढचं उदाहरण बघा. म्हणजे तुम्हाला जर समजा 8 गुणाकारात 9, 2 चौक 8, 9 चौक 36. म्हणजे ती संख्या काय? 36 दिली आहे तुम्हाला समजा. 36 आहे. ही काय? एक त्रिकोणी संख्या आहे. पण मी इथंच उदाहरण तयार करतोय म्हणून तो गुणाकार केला, बरं का. म्हणजे तेच उदाहरण तयार करून तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. 36 ही त्रिकोणी संख्या दिली आहे. मग आता या संख्येचं स्टेप 1 काय? दिलेल्या संख्येची दुप्पट करणे. या संख्येची दुप्पट करणे किती झाली? 72. पुन्हा त्या संख्येच्या जवळची वर्गसंख्या घेणे. 72च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे बरं? 8 8 64, 9 9 81, 7 7 49, 8 8 64, 9 9 81. म्हणजे 8 8 64 ही जवळची वर्गसंख्या. 9 9 81ची पुढची संख्या घ्यायची नाही, जवळची वर्गसंख्या घ्यायची, बरोबर. मग 8 8 64 घेतला. स्टेप 3 काय? त्यांचा वर्गमूळ काढणे. आता याचा वर्गमूळ काढा. याचा वर्गमूळ काय येतो? 8, बरोबर. म्हणजे हे जो वर्गमूळ काढला तोच तुमचा काय? पाया. म्हणजे 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काय? 8. तर अजून जर तुम्हाला विचारलं की